संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। हत्या प्रकरणाचा पुढील तपास आता एसआयटीकडे। परळीमध्ये व्यापारी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक। परळीमधील संत जगमित्र कार्यालयामध्ये कराड समर्थकांची आज बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीत। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का याकडे लक्ष। धनंजय मुंडे आज मोदींच्या उपस्थितीमधील बैठकीला उपस्थित नसतील। आज व्यापाऱ्यांचा बंद असल्यामुळे धनंजय मुंडे दादांना कळवून परळीला गेले। अमोल मिटकरींची माहिती। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील। आकाचे लोक आले तर मुंबई सुद्धा बंद करू शकतात। परळीतील बंदवरून सुरेश धस यांची टीका। ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात। आकाच्या आकावर कारवाई कधी होणार। बीड प्रकरणात संजय राऊतांचा सवाल। निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचे नाव आल्यानंतर निलंबन। पंतप्रधान मोदी मुंबईत। मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण। खारघरमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत आज मोदींचं स्नेहभोजन। आमदारांना मोदींना रिपोर्ट कार्ड द्यावं लागेल। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजितदादांकडून फडणवीसांबाबत नाराजी। मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती। दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। एखाद्यानं भावना व्यक्त केल्यास त्याला नाराजी म्हणता येणार नाही। अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगले संबंध। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया।